हॅलो फ्रेंड्स, यापूर्वी आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या टॉपिकमधले ऑक्झिन, जिबरलिन, सायटोकायनिन हे 3 हार्मोन्स बघितलेले आहेत. यानंतर आपण ॲब्सिसिक ॲसिड, इथिलीन, त्याचबरोबर फिजिओलॉजी ऑफ फ्लावरिंग आणि फिजिओलॉजी ऑफ फ्लावरिंगचे 2 लेक्चर्स आपले होतील आणि फायनली आपण व्हर्नलायझेशन पूर्ण करणार आहोत. मग मी हे सांगण्याचं कारण असं की परीक्षा लवकरच होणार आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थिनींनी याच्यासाठी तयार असायला पाहिजे आणि म्हणून मी हे सूचना देत आहे. तर मी यापूर्वी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत, त्या नोट्सच्या प्रिंट काढून घ्या आणि हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स बघून तुम्ही तयारी करायला पाहिजे परीक्षेची. अर्थात यूट्यूबवर अन्य काही अजून लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील, त्याही लेक्चरचा तुम्ही वापर करून घ्या. पण नोट्स जे आहेत त्या नोट्स मी व्यवस्थित दिलेल्या आहेत. त्यानंतरचा एक टॉपिक जो आपला आहे तो टॉपिक म्हणजे मिनरल न्यूट्रिशन. आता मिनरल न्यूट्रिशनवर साधारणतः 5 ते 6 लेक्चर्स आपले होतील, तेही पूर्ण केले जातील. तर आपण परीक्षेसाठी तयार असायला पाहिजे आणि परीक्षा लवकरच होणार आहे. तर त्यामुळं मी सुरुवातीलाच हे सांगत आहे. अर्थात काही मुली हे लेक्चर बघतात आणि काही मी न सांगितलेलं बरं. मला इथं सर्व रेकॉर्ड तुमचं दिसतंय, तर पेशन्स ठेवून एक 10 मिनटाचं लेक्चर आपण बघू शकत नसू किंवा ऐकू शकत नसू, तर 35 मिनटाच्या लेक्चरला तुम्ही इथं काय करत असाल हा प्रश्न माझ्यासमोर खूप मोठा पडतो आहे. आता तुम्ही विचार करायला पाहिजे, कारण आपण ग्रॅज्युएटचे अंडर ग्रॅज्युएटचे विद्यार्थिनी आहोत. म्हटल्यानंतर जास्त बोलणं काही बरं वाटत नाही, पण आपण याच्यासाठी गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. परीक्षा अर्थात तुम्हाला द्यायची आहे आणि ती MCQ असेल किंवा रिटर्नमध्ये असेल, याचं नेचर अजून तरी सांगितलं गेलेलं नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर करोना स्थिती ही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळं परीक्षा होत असताना पाठीमागच्या ज्या परीक्षा झाल्या तशा स्वरूपाच्या परीक्षा किंवा तशा पद्धतीची सूट तुम्हाला मिळेलच अशी नाही आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. हे लेक्चर्स जे आहे ते लेक्चर्स बघायला पाहिजेत, अभ्यास करायला पाहिजे, नोट्स वाचायला पाहिजे. चला आपण आजच्या टॉपिककडे जाणार आहोत आणि आजचा टॉपिक आहे तो आपण बघत आहोत तो म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये प्लांट हार्मोन्स आपण बघतोय. यापूर्वी आपण ऑक्झिन बघितलं, त्यानंतर आपण जिबरलिन बघितलं, त्यानंतर सायटोकायनिन, त्यानंतर इथिलीन बघणार आहोत आणि ॲब्सिसिक ॲसिड आज आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि याच्यासाठी तुमच्या सर्वांचं कॉलेज बॉटनी या चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे आणि तुम्ही अभ्यास करणार आहात इथं ॲब्सिसिक ॲसिड. So see here, the abscisic acid is naturally occurring plant hormone which has got strong inhibition property. आता strong inhibition property म्हणजे काय, तर ग्रोथ होण्यासाठी ते प्रतिबंध करतं, ग्रोथ होऊ देत नाहीये. जे सीड जर्मिनेशन असेल, प्लांट ग्रोथ असेल, बर्डची ग्रोथ असेल, ही होऊ देत नाहीये. म्हणून याला इनहिबिटर हार्मोन असंही म्हटलं जातं. तर ॲब्सिसिक ॲसिड प्रमोट ॲब्सिशन इन दी प्लांट्स. ॲब्सिशन म्हणजे काय, तर ॲब्सिशन म्हणजे एखादी गोष्ट इनहिबिट करणं. ॲब्सिशन लेअर आपल्याला माहीत आहे. आता ॲब्सिशन लेअर कुठं तयार होतो, आपल्याला माहिती आहे की झाडाची पानं ओल्ड झाली, येलो झाली की ती गळून पडतात. आता ही गळून पडण्याची प्रक्रिया जी आहे ती ॲब्सिशन लेअरमुळे होते. म्हणजे झाडाचं पान जोपर्यंत हिरवं आहे तोपर्यंत जे झाडाला असतं, ज्यावेळी त्यातले क्लोरोफिल पिगमेंट्स निघून जातात, क्लोरोप्लास्ट लॉस होतो, फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी संपते. आता अशा वेळी काय होतं, जो पानाचा जो देठ आहे त्या देठामध्ये डिके करण्याची प्रोसेस सुरू होते, कुजण्याची प्रोसेस सुरू होते, तिथे एक लेअर तयार होतो आणि या लेअरला ॲब्सिशन लेअर म्हणतो. आता हा ॲब्सिशन लेअर कसा तयार होतो, तर ॲब्सिसिक ॲसिड जे आहे ते ॲब्सिसिक ॲसिड तिथं जाऊन ॲक्युम्युलेट होतं. ॲक्युम्युलेट झाल्यानंतर तिथं डिके होण्याची प्रोसेस सुरू होते आणि झाडाचं पान जे आहे ते पिकल्यानंतर गळून पडतं. सेम प्रोसेस
एखादं फ्रूट रायपन झाल्यानंतर पिकल्यानंतर ते झाडावरून खाली पडण्याची प्रक्रिया सुद्धा ॲब्सिशन लेअरनं होते. आता ॲब्सिसिक ॲसिडचं महत्त्वाचं फंक्शन काय? टू फॉर्म द ॲब्सिशन लेअर किंवा त्याला आपण म्हणतो ॲब्सिशन. द नेक्स्ट पॉईंट, आता इथं तुमच्यासमोर हे केमिकल स्ट्रक्चर दिसतंय ॲब्सिसिक ॲसिड चं तुम्हाला केमिकल स्ट्रक्चर दिसतंय आणि ही केमिकल स्ट्रक्चरमध्ये 15 कार्बन ॲटम आहेत. पण ॲब्सिसिक ॲसिडचा शोध कुणी लावला? तर ॲब्सिसिक ॲसिड फर्स्टली ऑब्टेन्ड इन द क्रिस्टलाइन फॉर्म बाय ल्यू अँड कॅन. Okoma and associate isolates the abscission second. आता हे abscission means abscisic acid second. The chemical structure of abscisic acid shows 15 carbon atom having asymmetric carbon. It has 6 carbon ring structure to which the side chain is attached. The naturally occurring S-abscisic acid is a dextrorotatory and it has a strong inhibitor action. So naturally occurring abscisic acid कोणता आहे? तर S-abscisic acid. The next point, the practical application of abscisic acid. ॲब्सिसिक ॲसिड आपल्याला माहिती आहे, इट इज अ ग्रोथ हार्मोन बट इट इज इन इनहिबिटरी ॲक्शन. ग्रोथ हार्मोन आहे पण ग्रोथ करतं का? तर ग्रोथ करत नाही आहे. इनहिबिटरी ॲक्शन आहे. इनहिबिटरी ॲक्शन ऑन व्हेरियस फिजियोलॉजिकल प्रोसेसेस अँड फायनली ऑन द ग्रोथ. सम ऑफ द फिजियोलॉजिकल इफेक्ट आर there that we will discuss later on. So see here, the first one is inhibition of seed germination. So external supply of abscisic acid inhibit the seed germination. जर आपण बाहेरून जर सीड ॲब्सिसिक ॲसिड जर फवारलं सीडवर तर त्यामुळं सीड जर्मिनेशन होत नाही आहे. का होत नाही सीड जर्मिनेशन? बिकॉज इट इनहिबिट द ॲक्टिव्हिटी ऑफ अमायलेज अँड प्रोटीएज. अमायलेज आणि प्रोटीएज हे दोन्हीही सीड जर्मिनेशनसाठी आवश्यक असलेले एन्झाईम्स आहेत की ज्याच्यामुळं एनर्जी सोर्स, मग तो कार्बोहायड्रेट डिग्रेड करण्याचं काम अमायलेज करतं आणि प्रोटीन डिग्रेड करण्याचं काम प्रोटीएज करतं. म्हणजेच सीड जर्मिनेशनसाठी कार्बोहायड्रेट एनर्जी सोर्स आणि प्रोटीन एनर्जी सोर्स इथं थांबवला जातो या ॲब्सिसिक ॲसिडमुळं. So it inhibit the water uptake during the seed germination. Therefore, the inhibition of seed germination takes place. So this is the first practical application of abscisic acid. The next practical application, inhibition of seedling growth. आता सीड जर्मिनेशन झालेलं आहे तरी सुद्धा हे ॲब्सिसिक ॲसिड सीडलिंग ग्रोथ होऊ देत नाहीये. The seedling growth in the glycine max and growth in the birds in the many angiospermic plants is inhibited by abscisic acid. The high level of abscisic acid is maintained by auxin in the tissue culture. High level of abscisic acid हे ऑक्झिनमुळं मेंटेन केलं जातं आणि त्याच्यामुळं अपायकल डॉमिनन्स हा फिनॉमिनन जो आपण ऑक्झिनमध्ये शिकलेला आहोत तो धरून ठेवला जातो. नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ ॲब्सिसिक ॲसिड इज ॲब्सिशन अँड सिनेशन. इथं तुमच्यासमोर आपल्याला दिसतंय एक लीप आहे, ते लीप मॅच्युअर लीप आहे. काही दिवसानंतर ते क्लोरोसिस झालेलं बघायला मिळते. तिथं आपल्याला लीफ जे आहे ते लीफ थोडंसं येलोइश झालेलं बघायला मिळते आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये ते पूर्ण येलो होतं. म्हणजे त्यातले क्लोरोफिल पिगमेंट जे आहे ते क्लोरोफिल पिगमेंट्स लॉस होतात आणि मग त्यानंतर तिथे ॲब्सिशन लेअर तयार होतो आणि ते लीफ आहे ते लीफ फॉल डाऊन होतं. सो दिस इज कॉल्ड ॲज ॲब्सिशन. आणि मॅच्युअर लीफ गळून पडण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो सिनेसन्स. सो ABA इज endogenous factor, म्हणजे external factor which is involved in a senescence and abscission process in the plant.
ABA cause aging. It promotes the development of abscission layer in the flower, leaves and fruit stalk, which affect on shading down of fruit, leaves, flowers from the plant. So this is the abscission and senescence. Next, it is anti-gibberellin hormone. It shows anti-gibberellin effect. आता जिबर्लिक ॲसिडचा इफेक्ट काय आहे? सो जिबर्लिक ॲसिड इज मेनली इन्वॉल्ड इन अ ग्रोथ, म्हणजे झाडाची उंची वाढणं, शूट इलॉंगेशन करणं. ॲब्सिसिक ॲसिड इनहिबिट दी ग्रोथ. ॲब्सिसिक ॲसिड ग्रोथ होऊ देत नाहीये. It inhibits the action of GA. It promotes the ER synthesis and beta amylase. Next, fruit growth and ripening. आता रायपनिंग करण्याचं मुख्य काम कोण करतं? तर इथिलीन करतं, जे आपण पुढे बघणार आहोत. सो ABA plays significant role in fruit growth and ripening. ABA seems to help the fruit ripening with stoppage of fruit growth and initiation of a color. This is because induction of ethylene takes place. So induction of ethylene takes place, which is carried out the fruit ripening with the help of abscisic acid. Next, stomata क्लोजिंग. आता स्टोमॅटा क्लोज करण्याचं काम हे ॲब्सिसिक ॲसिड करतं. ॲब्सिसिक ॲसिड इज व्हेरी इफेक्टिव्ह इन क्लोजिंग स्टोमॅटा. दी वॉटर स्ट्रेस, चिलिंग कंडिशन इंड्युसेस दी स्टोमॅटल क्लोजर. यावेळी काय होतं? इट इन्क्रीज दी IBA कंटेंट, means abscisic acid content in the guard cell. Due to abscisic acid, potassium uptake is inhibited. आता हा पोटॅशियम अपटेक जो आहे तो थांबवला जातो. इथं के दिसतोय बघा, के प्लस. या थांबवल्यामुळं गार्ड सेल जे आहे ते गार्ड सेल क्लोज होतात, स्टोमॅटा क्लोज होतो. Abscisic acid increases the malate in the epidermal cell, आणि हा मॅलेट वाढल्यावर जो पोटॅशियम अपटेक जो आहे तो अपटेक इथं इनहिबिट होतो, आणि त्याच्यामुळं स्टोमॅटा जो आहे तो स्टोमॅटा क्लोज राहतो. स्टोमॅटा क्लोज झाल्यामुळे काय होतं की वॉटर इव्हॉपोरेशन जे आहे ट्रान्सपिरेशन मधलं ते होत नाहीये. वॉटर रिटेन करण्याचं काम ॲब्सिसिक ॲसिड करतं. सो इट इज हेल्प इन द स्टोमॅटल क्लोजिंग. नेक्स्ट, इट इज इन्वॉल्ड इन अ वॉटर स्ट्रेस कंडिशन. ॲब्सिसिक ॲसिड seems to play very important role during the water stress. म्हणजे काय वेळी काय होते की पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये प्लांट वाढत असतं, आणि मग ह्या पाण्याचा जादा जी पाणी असतं की नाही त्या पाण्याचा स्ट्रेस प्लांटवर येतो, त्याला वॉटर स्ट्रेस म्हणतो. आता जादा पाण्याचा पण ट्रेस येतो, आणि कधी कधी काय होतं की झाडाला पाणीच मिळत नाहीये, ड्राउट कंडिशन होते, दुष्काळजन्य परिस्थिती होते. यावेळी पण जो वॉटरचा इम्पॅक्ट राहतो त्यालाही वॉटर स्ट्रेस म्हणतात. म्हणजे जादा पाणी मिळालं तरी वॉटर स्ट्रेस होतो, कमी पाणी मिळालं तरी वॉटर स्ट्रेस होतो. आता ही जी कमी पाणी मिळालेली वॉटर स्ट्रेसची कंडिशन आहे ही कशी मेंटेन केली जाते? तर ज्यावेळी कमी पाणी असतं त्यावेळी स्टोमॅटा जो आहे तो स्टोमॅटा गेट क्लोज, अँड देअरफॉर ट्रान्सपिरेशनचा रेट कमी केला जातो, पाणी धरून ठेवलं जातं. So ABA is now involved in closing this stomata, as well as it involved in maintaining the water balance in the plant cell. So this is very important condition
that water stress is managed by the abscisic acid. The scientist Walton has postulated the level of abscisic acid and its significance in the plant growth and development. So this is all about the abscisic acid. Thank you very much.